कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी अमोलची आई आहे। काय? तुम्हीच अमोलला चिडवत होता ना रे? परत जर तुम्ही अमोलला चिडवलं ना तर डायरेक्ट तुमच्या घरी येईल आणि तुमच्या पालकांकडे तुमची तक्रार करेल। जावा आता। मोठी माँ मोठी माँ तू हे सगळं का केलंस? अमोल, अरे मी हे सगळं तुझ्यासाठीच केलं ना। नाराज आहेस का बाळा तू माझ्यावर? बोल ना काहीतरी। मोठी माँ तू हे सगळं केलंस ते मला नाही आवडलं। तू खोटं बोललीस माझ्याशी। अमोल अरे मला कुणीच त्या मुलांशी काही बोलायला नको होतं। मी सगळं समजवलं होतं त्यांना। अमोल, पण मी तुझी मोठी माँ आहे ना, मग तुला कुणी काय बोललं तर मी काहीच करायचं नाही का? ऐकून घ्यायचं। मोठी माँ अगं स्कूल आहे माझं, तर कुणी मला चिडवलं ते माझे फ्रेंड आहेत ना। आणि त्यांनी तुला परत चिडवलं असतं तर? नाही मोठी माँ, त्यांना त्यांची चूक कळली होती। त्यांनी कधीच मला चिडवलं नसतं। अमोल, हे बघ बाळा, तू म्हणतोस ते सगळं कळतंय मला, पण मुलांना मोठ्यांचा धाक असायलाच हवा। आता माझ्या भीतीने ती मुलं काय, इतर कुठलीही मुलं तुला चिडवणार नाहीत आता। मोठी माँ मला गरज असेल तर मी सांगेन ना तुला। तू न सांगता असं का वागतेस? अमोल, तू आता इतका मोठा झालास का की तुला तुझ्या गोष्टी सगळ्या कळायला लागल्यात असं म्हणायचंय का तुला? नाही मोठी माँ, मी मोठा झालो नाहीये, मी लहानच आहे। पूर्णच म्हणतोय, तू मला शिकू दे। माँ बोलते त्या अडचणींमध्ये आपण ठाम उभं राहायला हवं। अमोल, तुला असं म्हणायचंय का की मी तुला मोकळीकच देत नाही? मला कळत नाही एवढं मोठी माँ। मला एवढंच पाहिजे की प्लीज माझ्यावर लक्ष नका ठेवू। मी इथं आले ना तेच माझं चुकलं। मला तुझी काळजी करते मोठी माँ। चांगल्या गोष्टी बरोबर वाईट गोष्टी घडल्यावर काय करायला पाहिजे हे पण कळायला हवं ना मोठी माँ। प्लीज मला समजून घे तू मोठी माँ। काय रे बाळांनो, काय नाव तुमची? या कामाला तुम्हाला कोणी लावलं? अरे वय काय तुमची? जैन मॅडम। मॅडम तुम्हाला मी सांगितलं होतं ती ही मुलं बालमजुरी करताना ताब्यात घेतले त्यांना, त्यांच्याकडे चौकशी केली, त्यांची नावं काय वय काय काहीच सांगत नाही। बरं ह्या कामाला तुम्हाला कोणी लावलं असं विचारलं तरी काहीच बोलत नाही। यांना काही बोलता पण येणार नाही, खूपच लहान आहेत ती। हा मॅडम, पण माहिती कशी मिळणार मग? मी अपर्णा माने, मी कलेक्टर आहे। या सगळ्यातनं मीच तुम्हाला बाहेर काढू शकते, इथून सोडवू शकते। मला फक्त तुमची वय सांगा आणि तुमच्याकडे तुमचे डॉक्युमेंट का नाहीये ते सांगा। मॅडम चीजे येणार आहे, शांत बस, काही बोलू नको। स्वतः काय बोलत नाही, तो बोलतो त्याला अडवतोय बरे। मॅडम जीजी तिला नाही आम्हाला सोडवून नेतील। ए सगळ्यांनी शांत राहा, काही बोलू नका। काय प्रकरण आहे हे? कळायलाच मार्ग नाही। कोण आहे आजीची? अमोल, हे घे काढा बाळा। मोठी माँ मला नकोय काढा, मी ते एक काय। अमोल, तू नाराज आहेस का माझ्यावर बाळा? असं काय विचारते रुपाली? काही झालंय का? नाही हो आजोबा, मी अभ्यासामध्ये आहे ना, म्हणून मोठी माँ तसं वाटत असेल। मग तू नाराज नाहीयेस ना माझ्यावर? हे घे। अमोल, ए बाळा, ठीक आहेस ना? हो मी एकदम ओके। तुझं काय चाललंय? काय अमोलराव, शाळा काय म्हणती? एकच नंबर बाबा। अप्प्या, अर्जुन आज उशीर झाला यायला। आओ बापू, जरा कामाचा लोड वाढलाय आणि एक राजकारणी हे बिल्डर आहे, त्यांनी त्याच्या इथे लहान पोरांना कामाला ठेवलं होतं, म्हणजे कमी वयाचे बालमजूर, त्यांना ताब्यात घेतला असं। काय? हो बाबा, शिकायच्या वयात ते मुलं काम करत होते। मला एवढं वाईट वाटलं ना,
आज एका ठिकाणी ऍक्शन घेतली, शहरातल्या अजून बऱ्याच ठिकाणची टीप मिळाली, सगळ्यांवर कारवाई होणार. क्या बात आहे बाबा, असंच काम करता तुम्ही. असंच काम करणार आणि वाईट काम करणाऱ्यांना धडा शिकवणार. Proud of you, मा बाबा. विदे दाजाओ शाळेत ना आल्यापासून शांत होता. तुम्हा दोघांना बघून एवढा खुश झालाय काय बोलायला नको. हो काय रे अमोल, काय म्हणतोय मामा? हो मा, मी तुमचीच वाट बघत होतो. आता मी तुमच्यासोबत वरती येतो. चला. अरे, चल. चला चला जाऊ काय. चला. हे बघ, एवढी जागा सोडायची आणि इथून लिहायला सुरुवात कळलं मा, करायची. कळलं. हो हो हो. अमोल, आज अभ्यासाचं जरा जास्तच टेन्शन घेतलंयस का तू? मा, आमच्या शाळेमध्ये निबंध लिहायला सांगितलंय. बर. एक मिनिट, मी आता निबंध ऐकलंय या तोंडातून, बरोबर आहे का? हो. अरे तुझा जीव केवढा, गोट्या खेळायचं वय तुझं, निबंध काय लिहिते? एक मिनिट मग आता काय त्यांनी 1 ते 100 आकडे लिहायचे? बाप रे अर्जुन, मला टेन्शन येत रे. मी नसे त्याचा अभ्यास कोणी घेतला असता? अय, मला काय ढबी समजले काय तू? घ्या, तुम्ही माझी मजा घ्या. आज निबंध मी लिहून देणार. अमोल, विषय सांग फक्त. चल. सांग बाळा सांग. बाबा, आईंचं म्हणजे काय रे? म्हणजे ना, समजा आपली कोणाबरोबर भांडणं झाली तर आपण त्याला अमोल, कुणालाही शारीरिक इजा न होऊ देता आपल्या विचारांनी आपलं म्हणणं पुढच्याला पटवून देणं, सिद्ध करणं म्हणजे आईंचा बाळ. परफेक्ट, बरोबर आहे. मा, आमच्या शाळेमध्ये महात्मा गांधींची पद्धत सांगितले. मग टीचर बोलल्या आईंचा या विषयावर निबंध लिहा. अरे सोपं आहे मग बाळा. हा, कळलं मा. म्हणजे आपण कधीच कुणाला मारण करायची नाही. त्यापेक्षा जे आपल्याला आवडत नाही त्यासाठी लढत राहायचं. अगदी बरोबर. काय अगदी बरोबर? असं म्हणतो जणू काही तू शिकवलंयस त्याला. सोप्या भाषेत मी सांगितलं त्याला आता. काय अमोल? एक मिनिट, तू शिकवलंयस? मी अमोल, तू सांग कोणी शिकवलंय? अय, अमोल बाळा, कुणी सांगितलं? सांग तू. सांग, सांग, सांग 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 सांग. सांग तुझ्या मला सांग. सांग. अगं माझे सोनं ग ते. होय. ए, माझी बाजू घेतो. माझी बाजू घेतो. अरे अर्जुन अर्जुन, आपल्याला कुणाला काय करायचं नाही, फक्त घाबरवायचं आहे. चला सुरू करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.